आणि यानंतर या बुलेटिनमध्ये पाहूयात 100 गावं 100 बातम्या। औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। याबाबत शिंदे फडणवीस सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता। औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव केल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री न्यूज आणि लोकमतवरती त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली। औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना ट्विटरवरून टोला लगावला। आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो, अर्धवट काहीच ठेवत नाही, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं। औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव केल्यानं उद्धव ठाकरेंनी सरकारचे आभार मानले। संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराबाबत अत्यंत आनंद झाल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दिली। औरंगजेब अत्याचारी होता, त्याचं नाव शहराला हवंच कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला। भाजप पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी केला। याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज कसबा गणपती समोर सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात करणार आहेत। मुंबई नाशिक महामार्गावर पेंढार घोळ फाट्याजवळील बॉम्बे ढाबा इथे एक ट्रक ड्रायव्हर जखमी अवस्थेत आढळला होता। एका ट्रकमधील डिझेल दुसऱ्या ट्रकमध्ये टाकत असताना तो जखमी झाला होता आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। शहापूरमधील मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून हा पक्ष प्रवेश करत असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं। माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। कारखान्यासाठी प्रलोभनं दाखवून शेअर्स गोळा करत फसवणूक केल्याचा आरोप विवेक कुलकर्णी यांनी मुश्रीफांवर केला। हसन मुश्रीफ यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यामुळे कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। मुरगुड पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं असून कागलमध्ये तणावाचं वातावरण आहे। रायगड जिल्हा विक्रम मिनीडोर चालक मालक संघ यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाला। मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशन काळात आम्ही कधीही कुठेही आत्मदहन करू असा इशारा या संघटनेनं दिला। खारघरमधील राष्ट्रीय फॅशन औद्योगिक संस्थेत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कपड्यांचं आणि वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। या प्रदर्शनाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी हजेरी लावली। एमआयएमचं पहिलं राष्ट्रीय अधिवेशन नवी मुंबईत होणार आहे। एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींसह महत्त्वाचे नेते इथे हजेरी लावणार असून आगामी निवडणुकांबाबत ओवैसी मार्गदर्शन करणार आहेत। ठाकरे गटाचं 25 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान शिवगर्जना अभियान होणार आहे आणि या काळात ठाकरे गटाचे नेते उपनेते यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी प्रत्येक मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधणार आहेत। रविवारी मुंबईच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वेवरील माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावरील पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर मध्य रेल्वेवरील नाहूर मुलुंड दरम्यान 2 गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेवरच्या 6 मार्गांवरती रात्रीचा विशेष पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे। या ब्लॉक कालावधीत मेल, एक्सप्रेस आणि लोकलच्या वेळापत्रकावरती परिणाम होणार आहे। एमपीएससीच्या परीक्षार्थींसाठी खुशखबर आहे। राज्यसेवा 2023ची जाहिरात आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आली असून अंदाजे 500च्या वर जागांसाठी भरती होणार आहे। रायगडच्या रसाईने रेल्वे स्टेशनची दुरवस्था झाली आणि रेल्वे स्टेशनवरील तिकीट घरच गायब झालंय। कोरोना काळामध्ये बंद करण्यात आलेलं तिकीट घर अद्यापही बंदच आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला। जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संघटनांनी 14 मार्च पासून बेमुदत संपाचा इशारा दिला, त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे। वाशिमच्या मंगळूरपेठ शहरातील दुकानांना भीषण आग लागली। या आगीमध्ये 9 दुकानं जळून खाक झालीत, मात्र या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या जळगाव जामोद वन उपविभागात जंगलाला आग लागली आहे। या आगीत कोट्यवधींची वनसंपत्ती जळून खाक झाली। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांची बदली झाली आहे। या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली आणि या निरोप समारंभाला अनेकांनी हजेरी लावली।
2024 संपेपर्यंत भारतातील रस्ते अमेरिकेपेक्षाही चांगले बनतील यासाठी प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय. 3.5 तासात नांदेडहून पुण्यात पोहोचता येईल असा रस्ता करणार असल्याचंही गडकरी म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतलं आणि यावेळी गुरुद्वारा बोर्डातर्फे गडकरींचा विशेष सन्मान करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील 1770 कोटींची कामं पूर्ण झाली असून माहूरगडावरील रोपवे आणि स्कायवॉकच्या कामाचं पुढील महिन्यात उद्घाटन होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलं. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील बिलखेड इथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 83 लाखांच्या पाणी पुरवठा योजनेसह 1,16 लाखांच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. या प्रसंगी बिलखेडा ग्रामपंचायतीच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात गुलाबराव पाटील यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. गडचिरोली पोलिसांनी एका जहाल माओवाद्याला अटक केली. गडचिरोली पोलिसांकडून जिल्ह्याच्या अतिसंवेदनशील भागात माओवाद विरोधी विशेष अभियान सुरू आहे आणि या अभियानाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी एका जहाल माओवाद्याला अटक केली आहे. त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नाशिकच्या बिटको चौकातील वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीला आग लागली आणि ही आग मद्यपींनी पेटवलेल्या शेकोटीमुळे लागल्याची माहिती मिळाली आहे. या आगीमध्ये पोलीस चौकीत जळून खाक झाली. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आजारी असल्याचं कोर्टानं मान्य केलेलं आहे. मलिक यांना हायकोर्टानं दिलासा दिला असून जामीन अर्जावर प्राधान्याने सुनावणी करण्यास कोर्ट तयार आहे. याबाबत 28 फेब्रुवारीला नियमित सुनावणी होणार आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील होर्डिंगच्या जाहिरातींचं मानधन मुंबई महानगरपालिकेनं स्वतःकडे घ्यावं अशी सूचना करणारं पत्र माजी सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी पाठवलंय. या पत्रामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या 80,000 कोटींच्या ठेवींचा उल्लेख केलाय. कल्याण स्टेशन परिसरात वाहतूक कोंडींमुळे चाकरमान्यांना मोठी कसरत करावी लागते आणि त्याचा रुग्णवाहिका अग्निशमन दलाच्या गाड्यांना देखील फटका बसतोय. त्यामुळे वाहतूक पोलीस यावर काही तोडगा काढणार का असा प्रश्न स्थानिक विचारतात. आग लागण्याच्या घटनांमुळे बेस्टनं सावधगिरी म्हणून 400 इलेक्ट्रिक बसेस ताफ्यातून कमी केल्यात. बेस्ट बसची संख्या कमी झाल्यामुळे दिवसभरात प्रवाशांची संख्या तब्बल 4 लाखांनी घटली आहे. आरपीएफ जवानानं एका महिलेचा जीव वाचवलाय. दहिसरहून विरारला जाणाऱ्या चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात महिला तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये आली आणि यावेळी स्टेशनवर उपस्थित आरपीएफ जवानाने धाव घेत महिलेला सुरक्षितरित्या प्लॅटफॉर्मवर ओढलं. आरपीएफ जवानानं या महिलेचा जीव वाचवला. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं जागतिक आरोग्य संघटनेच्या साहाय्यानं मुंबईमध्ये WHO स्टेप्स सर्वेक्षण केलं होतं. यामध्ये मुंबईकर मिठाचं अधिक सेवन करत असून व्यायामाकडे दुर्लक्ष करतायत असं स्पष्ट झालंय. मुंबईत दुधाच्या दराने उच्चांक गाठला. त्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडणार आहे. 1 मार्चपासून आता प्रति लिटर सुट्या दुधासाठी 5 रुपये जास्तीचे मोजावे लागणार. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना धक्का बसला. हिरव्या चाऱ्याची टंचाई, जनावरांच्या खाद्याच्या भावाने घेतलेली उसळी, वाहतुकीचा खर्च यावर विचार करता मुंबई दुग्ध उत्पादन संघाने दुधाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. फिलिपिन्स, तुर्कस्तान, मोरोक्को आणि उझबेकिस्तान तसंच युरोपातील अनेक देशांमध्ये कांद्याच्या टंचाईमुळे दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र भारतामध्ये कांदा निर्यात बंदी असल्यामुळे शेतकऱ्यांवरती हलाखीची परिस्थिती ओढावली आहे. त्यातच 1.5 महिन्यात प्रति क्विंटल 800 रुपयांची घसरण झाल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावरती फेकून दिलाय. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात हापूस आंब्याच्या 5,000हून अधिक पेट्या दाखल झाल्यात. वातावरणात उष्मा वाढल्यानं आंबा तोडणीला वेग आला. एअर इंडियानं 900 वैमानिक आणि 4,200 केबिन कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा मेगा प्लॅन जाहीर केलाय. ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना 15 आठवड्यांचं सुरक्षा आणि सेवा कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पुनर्विकासात आता रहिवाशांना मिळणार आहे अतिरिक्त क्षेत्रफळ. कॉर्पस फंडसह इतर आर्थिक लाभांवर केंद्रीय अर्थसंकल्पात 1 एप्रिलपासून भांडवली नफा कर प्रस्तावित करण्यात आला आणि त्यामुळे यापुढे पुनर्विकासातील घर आता महाग होणार आहे. भंडारा येथे मित्रांसोबत वैनगंगा नदीवरती आंघोळीसाठी गेलेल्या 10वीतल्या एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झालाय. खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडला. 10वी शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. या प्रकरणी सासर आणि माहेरच्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या दणक्यानंतर दाभोळ बंदरातील उघड्यावरती ठेवण्यात आलेली ती बोट अखेर पडदे लावून सुरक्षित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ ते गुहागर दरम्यान डिझेलची तस्करी करणारी बोट कस्टम विभागानं पाठलाग करून पकडली होती. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या असताना भरारी पथकं सक्रिय झाल्याचं चित्र दिसून येतं. देहू रोड पोलिसांकडून सवाना चौकात गाड्यांची कसून तपासणी करण्यात आली. कोकणात पारंपरिक पद्धतीनं शिमगोत्सव सणाला सुरुवात झालेली आहे आणि फाल्गुन पंचमीला पहिली होळी पेटवून काल या सणाला सुरुवात झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. अरविंद केजरीवाल कशासाठी आलेत हे सांगण्याची गरज नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. अरविंद केजरीवाल यांनी कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरेंनी केलेल्या कामाचं कौतुक केलं. दरम्यान ठाकरेंच्या पक्षाचं नाव चिन्ह चोरल्याचं देखील त्यांनी म्हटलं. नांदेडमध्ये 2014 नंतर 566 किलोमीटरचे रस्ते झालेत तर 1770 कोटींची कामं पूर्ण केल्याचं नितीन गडकरी म्हणाले. याशिवाय माहूरमध्ये रोपवे आणि स्कायवॉकचं पुढच्या महिन्यात भूमिपूजन करणार असल्याचंही गडकरी म्हणाले. पुण्यातील जुन्या वाड्यांचा पुनर्विकास करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. त्याचसोबत धोकादायक इमारतींचा विकास, प्राचीन इमारतींचं संवर्धन हे सगळे विषय हातात घेतल्याचं त्यांनी सांगितलं. कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत. मात्र या ठिकाणी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचा एकही मोठा नेता रवींद्र धंगेकरांच्या पाठीशी प्रचारात दिसला नसल्याचं चित्र पाहायला मिळालं. कसबा आणि चिंचवडमध्ये फोन करून धमकावलं जात आहे. काही मंत्री गुंडांना घेऊन फिरत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला. ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन भोसलेंवरती भ्याड हल्ला करणारे मोक्कातील गुंड होते असं देखील अजित पवारांनी म्हटलं. कसबा पोटनिवडणुकीत भाजप आणि महायुतीच्याच उमेदवाराचा विजय होईल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलाय. कसब्याचा पुनर्विकास डबल इंजिन सरकार करेल असंही बावनकुळे म्हणाले. सांगलीमध्ये टेंभू योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. सत्तेला नमस्कार करणारे आम्ही नाही, संघर्ष आमच्या रक्तात आहे असं म्हणत भाजप खासदार संजय काका पाटलांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबरांवरती टीका केली. शेतकऱ्यांच्या कांद्याला एकनाथ शिंदेंनी चांगला भाव द्यावा अशी मागणी हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा असल्याचंही त्यांनी म्हटलं. शहापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवडे बाजारात हात से हात जोडो अभियान राबवण्यात आलं. बाजारातील छोटे व्यापारी आणि खरेदीसाठी आलेल्या 3000 लोकांना राहुल गांधी यांनी जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्राचं वाटप करण्यात आलं. शरद पवारांनी पुन्हा सकाळच्या शपथविधीवर भाष्य केलंय. राष्ट्रपती राजवट हटली त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हे मी मजेत बोललो असल्याचं त्यांनी म्हटलं. गोंदियामध्ये काँग्रेसला गळती लागलेली असताना जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्षानं राजीनामा दिलाय. नाना पटोले काम करू देत नसल्याचा आरोप कार्याध्यक्षानं केला. पुणे जिल्ह्यातील आंबेगावात वृद्ध दाम्पत्याला लक्ष्य करून रात्रीच्या वेळी दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. 4 अट्टल दरोडेखोरांना अटक करण्यात आली. ट्रान्स हार्बर मार्गावर दिघा स्टेशन नव्यानं बनतंय आणि या स्टेशनच्या कामाची पाहणी आमदार गणेश नाईक यांनी केली. नांदगावमध्ये जुनाट झालेल्या एसटीचा फटका एका विवाह सोहळ्याला बसलाय. वराडींसाठी बुक केलेली एसटी अर्ध्या रस्त्यातच बंद पडल्यानं लग्नाचा मुहूर्त हुकला. जळगाव जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं समोर आलंय. चौकशी समितीनं डॉक्टर किरण पाटील यांना 3 अपत्य असून त्यांनी शासनाची फसवणूक केल्याचं अहवाल सरकारकडे सुपूर्द केलाय. वर्ध्यात गेल्या 4 दिवसांपासून सूर्य आग ओकू लागलाय. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राहणाऱ्या 37 अंश तापमानाचा आकडा फेब्रुवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात गाठलाय. जालन्यामध्ये मंठा इथे शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी अर्जुन खोतकरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. खासदार उदयनराजेंचा पुन्हा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत उदयनराजेंनी बैलगाडा हाकला. संजय राऊतांविरोधात कळव्यामध्ये श्रीकांत शिंदे समर्थक आक्रमक झाले. कळवा नाका परिसरात संजय राऊतांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलंय. पदोन्नती वरिष्ठ श्रेणीचा लाभ मिळाला नसल्यानं बेलापूरच्या कोकण भवन समोर हे आंदोलन करण्यात आलं. बहुजन मुक्ती पार्टीनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी बजेट जलाव आंदोलन केलं. बजेट कमी सादर करून मोदी सरकारनं जनतेची फसवणूक केल्याचा आरोप बहुजन पार्टीनं केलाय.
राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपल्यानंतर विद्यार्थी ट्रॅक्टरने दर्यापूरकडे येत असताना अपघात झाला. या अपघातात 25 ते 30 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. सांगलीच्या आष्टा परिसरात 3 वाहनांचा अपघात झाला. यात माजी सरपंच संतोष पाटलांचा जागीच मृत्यू झालाय, तर 10 जण गंभीर जखमी झाले. पालघरच्या तांदूळवाडी गावात गवताच्या गंजीला भीषण आग लागली होती आणि या आगीत गवताच्या गठड्या जळून खाक झाल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं. वाशिमच्या अकोला नाका परिसरात भूमिगत नाल्यांच्या सफाईचं काम सुरू होतं. यात श्वास गुदमरल्यानं कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. इंदापूरजवळ नगरोली ओढ्यात नायलॉनच्या जाळ्यात अडकलेल्या मगरीची वन्यजीव मित्रांनी सुटका केली. 8 फुटी मगरीला वनविभागाच्या सहकाऱ्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. परभणीमध्ये तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. शहराचं तापमान 34 अंशांच्या पुढे गेल्यानं हिरवीगार झाडं आता सुकू लागली आहेत.